हॅलो, नमस्कार मंडळी. तर मी खूप दिवसांनी गावी आले. खूप दिवसांनी नाही, 8 दिवसांनीच गावी आले. कारण मागच्याच आठवड्यात आले होते आणि आज येण्याचं कारण जरा वेगळं काही आहे, ते तुम्हाला नंतर सांगते. पण बघा की माझी मम्मी किती मला मस्का लावत होती. कारण आता तिची इच्छा आहे की बास झालं पुणे, आता पुणे सोडून यावं. कारण त्या दोघांना पण माझ्याशिवाय करमत नाही. त्यामुळं घरी असणं खूप गरजेचं आहे. आणि आज येण्याचं खरं कारण म्हणजे जसं की माझ्या बाबांचा बर्थडे आणि मी माझ्या बाबांचा बर्थडे कधीही चुकवलेला नाही आहे. ज्यापासून स्टार्ट केलाय बर्थडे करायला. पण आज खरं सांगू डब्याची खूप जास्त आठवण येते. डब्या म्हणजे बाई त्याची खूप जास्त आठवण येत होती. त्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन झाला आणि इथं माझी जरा नाटकी सुरू होती. असं वाटतं ना बस झालं पुणे आता घरी यावं असं वाटायला लागलंय. पण हां, थोड्या दिवसातच मी घरी येणार आहे. बास झालं पुणे. असं नाही की जॉब करून कंटाळले, पण फॅमिलीशिवाय नाही राहू शकत. बाबांशिवाय तर नाहीच राहू शकत मी. त्यामुळे मी येणार आहे. त्यानंतर सर्वजण जेवायला तेन बसले. आज स्पेशल असं मटण, रक्ती तेन खूप सारं जेवण असं केलंच होतं. त्यानंतर ह्यांना जेवून झाले, की आधी मोबाईल किती फोन यूज करतात माहिती आहे, अतोनात. त्यानंतर ही दोघं पण सॉरी ही सगळीच निघाली आणि जाता-जाता की नाही टॉम्याला इतकं वाईट वाटलं ही सगळी गेली कारण ह्यांचा हा टॉमी ह्यांचा आहे. त्यामुळे त्याला खूप बेकार वाटलं कारण ह्याने फ्लॅटवर टॉम्याला घेऊन नाही राहू शकत. त्यामुळे ते आमच्याकडे आहे सध्या आणि इतकं ते टॉम्याकडे बघून वाईट वाटत होतं की नाही खूप म्हणजे कुत्री रडतात. हे मी पहिल्यांदा अक्षरशः बघितलं. खूप म्हणजे खूप टॉमीचं त्यांच्यावर प्रेम आहे, अतोनात आणि त्यांच्याकडे बघून असं मला पण वाईट वाटायचं, की "अरे यार, काय प्रेम आहे या टॉम्याचं त्याच्यावर."